अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत 2 सुरक्षारक्षक व एका सफाई कामगाराने संगनमत करून 4.25 लाखाच्या पितळी पाईप आणि लोखंडी स्क्रॅपची चोरी केल्याने त्यांच्यावर शिरोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत सतीश नामदेव खाडे राहणार सांगरूळ तालुका करवीर व युवराज गणपती नाईक राहणार आसगाव तालुका पन्हाळा हे दोघे सुरक्षा रक्षक तर प्रशांत बाळासाहेब टिपुगडे राहणार कदमवाडी कोल्हापूर सफाई कामगार या तिघांनी संगनमत करून 26 जानेवारी 2026 व 2 फेब्रुवारी 2026 या काळामध्ये त्यांनी कंपनीतून पितळी पाईप 3,72,000 रुपये किमतीचे 43 नग वजन सुमारे 372 किलो व लोखंडी स्क्रॅप टर्निंग स्क्रॅप 51,960 रुपये किमतीचा 2,165 किलो लोखंडी स्क्रॅप असे साहित्य 26 जानेवारी व 2 फेब्रुवारी या 2 सोमवारच्या दिवशी तिघांनी कंपनीच्या आवारामधून या स्क्रॅप साहित्याची चोरी केली असून याबाबतची फिर्याद कंपनीचे HR मॅनेजर रवींद्र पंडित कारंडे यांनी शिरोली MIDC पोलिसात दिली आहे। या फिर्यादीवरून या 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।